नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सपका. माझ्या डेली फ्री स्टडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, डेली फ्री स्टडी हे युट्यूब काढण्याचा हेतू एवढाच की ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचावा याच्यासाठी मी सध्या तरी इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओ घेतोय. तर बघा मित्रांनो, याच्या आधी पण मी तुम्हाला टेन्स सांगितले आणि त्याच्या आधी काही मॅथच्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या नक्की बघा आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांकडे हा व्हिडिओ शेअर करा. बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आर्टिकल्स. तर बघा मित्रांनो, स्टार्टिंगला बघा 3 आर्टिकल्स आहेत, अ, अँड आणि द. बघा मित्रांनो, हे 3 आर्टिकल आहे आणि तुम्हाला जर सांगितलं हे आर्टिकल इथे यूज करा, तर बघा युनी इथे यू आहे म्हणजे हा स्वर आहे, तर स्वर असल्यामुळे आपण अँड यूज करतो. आणि इथे बघा यूएस आहे, इथे पण यू आहे, तर इथे अँड यूज करतो. परंतु मित्रांनो, हे चुकीचं आहे. बघा, याला काही अपवाद आहे. ते कसं बघा, तर आपण ते प्रत्येक आर्टिकल्स डिटेल मध्ये बघणार आहे. तर स्टार्टिंगला आपण हे आर्टिकल बघणार आहे, याचे आपण नियम बघणार आहे, ते यूज करायचं. बघा, याचे नियम काय मित्रांनो, ते सामान्य नाम, एकवचनी पाहिजे, त्याच्यानंतर दुसरा नियम असा मित्रांनो, त्याची सुरुवात व्यंजनाने झाली पाहिजे. आणि तिसरा नियम असा आहे मित्रांनो, की त्या वस्तूची नेमकी ओळख व्हायला नको. ओळख व्हायला नको आणि ती वस्तू काउंटेबल पाहिजे. ती वस्तू काउंटेबल म्हणजे ती संख्येत मोजली गेली पाहिजे. तर बघा मित्रांनो, उदाहरणार्थ बघा, आपण पुस्तक हे उदाहरण घेतलं, ते एक सामान्य नाम आहे आणि एकवचनी आहे. तर बघा मित्रांनो, ते तुम्हाला वस्तू पण मोजू शकतात, काउंट करू शकता आणि त्याची नेमकी ओळख झालेली नाही. नेमकी ओळख झालेली म्हणजे बघा, जर तुम्हाला फिजिक्सचं बुक्स म्हटलं असतं, केमिस्ट्री किंवा मराठी, तर त्याची नेमकी ओळख झाली बघा. पण पुस्तक, उदाहरणार्थ बघा, एक मॅडम आहे आणि मॅडमने विद्यार्थ्याला सांगितलं की पुस्तक घेऊन ये, तर ते एक सामान्य नाम आहे आणि एकवचनी आहे. परंतु मॅडमने कधी असं सांगितलं की मराठीचं पुस्तक घेऊन ये, तर ते एक सामान्य नाम नाहीये आणि ते एकवचनी आहे. किंवा मॅडम असंही म्हणू शकता की पुस्तकं घेऊन ये, म्हणजे ते एकवचनी नाही, ते या रूल मध्ये बसत नाही, म्हणजे ते काउंटेबल पाहिजे. किंवा पण असं जर मॅडमने कधी सांगितलं तर पाणी घेऊन ये, पण पाणी हे काउंटेबल नाही बघा, ते असं मोजलं जात नाही, संख्येमध्ये मोजलं गेलं पाहिजे, 1 2 3. ते पाणी आपण लिटर मध्ये मोजतो. त्यामुळं वाटर त्याच्या आधी तुम्ही हे आर्टिकल यूज नाही करू शकत. तर ती वस्तू काउंटेबल पाहिजे मित्रांनो आणि त्याची नेमकी ओळख व्हायला नको. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पुस्तक हे सामान्य नाम आहे, पण मराठीचं पुस्तक म्हटलं तर त्याची नेमकी ओळख होती बघा. तर त्याची सुरुवात व्यंजनाने व्हायला पाहिजे मित्रांनो. तर व्यंजन बघा काय आहे, तर इंग्लिश अल्फाबेट्स म्हणलं A E I O U, हे अल्फाबेट सोडून जे इतर जे अल्फाबेट्स आहे, म्हणजे एकूण 26 आहे, त्याच्यापैकी जे 21 उरतात ते म्हणजे कॉन्सोनंट्स बघा. तर त्यालाच इंग्लिश मध्ये कॉन्सोनंट्स असं म्हणतात आणि मराठीत व्यंजन. आणि हे वॉवेल्स, हे स्वर आहे, हे लक्षात ठेवा.
याचा अँड या उपपदाचा यूज करताना आपल्याला यूज होणार आहे. तर बघा मित्रांनो, हे 3 मुख्य नियम आहे. याच्या आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल बघा मित्रांनो काय आहे, मला म्हणायचं आहे दिस इज अ बुक. बघा बुक, याची सुरुवात व्यंजनाने झाली आणि हे सामान्य नाम आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की एक मुलगा आहे किंवा गणेश, त्याला मॅडमने सांगितलं की पुस्तक घेऊन ये, तर गणेश पुस्तक आणणार. तर पण मॅडमना कधी सांगितलं की मराठीचं पुस्तक घेऊन ये, तर गणेश मराठीचंच पुस्तक आणणार, दुसरं कोणतं पुस्तक नाही आणणार. आणि हे सामान्य नाम एकवचनी पाहिजे मित्रांनो, म्हणजे ते सामान्य नाम असायला हवं आणि त्याची सुरुवात व्यंजनानं व्हायला पाहिजे आणि त्या वस्तूची नेमकी ओळख व्हायला नको आणि ती वस्तू काउंटेबल पाहिजे. तर दुसरं एक्झाम्पल बघा, इट इज अ रॉक. हे बघा रॉक. किंवा तुम्ही अजून इट इज अ पेन. पेन आपण मोजू शकतो, पण पेन कोणता? लाल पेन. त्याची मुख्य ओळख व्हायला नको. हे असे याचे मुख्य नियम आहे बघा मित्रांनो याच्यात. आता याच्यात पण काही अपवाद आहे, तर ते आपण बघणार आहे. तर बघा याच्यात अपवाद काय मित्रांनो, पहिला अपवाद असा आहे, तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला पण सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला. समजा युनिव्हर्सिटी, युनिट, अजून 1 रुपी. हे बघा, हे जे याच्या स्टार्टिंगला बघा स्वर येत आहे, मी जे वावेल्स आहे, परंतु याचा उच्चार व्यंजनासारखा होतो बघा मित्रांनो. यू हे बघा, याचा ये येतो य, याच्यात याचा साऊंड य सारखा येतोय. वन. तर हे याचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तर याच्या आधी ए यूज करता. जर इथं स्वर असला आणि नियम जरी असला की इथं अॅन यूज करावं, परंतु इथं याचा साऊंड य सारखा होत असल्या व्यंजनासारखा होत असल्यामुळं इथं अ हे यूज करता बघा अ. तर बघा हा पहिला अपवाद आहे. जर त्या शब्दाचा उच्चार म्हणजे जर साऊंड व्यंजनासारखा येत असेल तर त्या ठिकाणी अ हेच उपपद यूज करायचं. हा झाला पहिला. आता तुम्ही हे नोट करून ठेवा मित्रांनो, मी काही लिहित नाहीये, फक्त सांगतोय. हा पहिला अपवाद झाला. तर आणि दुसरा बघा, समजा मी एक सेंटेन्स लिहितोय बघा, दिस इज अ बुक. आता हे वाक्य पूर्ण झालं. याच्यानंतर बघा, द बुक वॉज रिटन बाय टागोर. तर बघा हे एक सामान्य नाम आहे. आपण जसं याच्यात बघितलं, इथं अ हे उपपद यूज केलं, हे राईट आहे मित्रांनो. पण जर एखाद्या सामान्य नामाचा एखाद्या गोष्टीचा उल्लेख करताना जर परत उल्लेख होत असेल तर तिथं हे अ हे उपपद यूज न करता द हे उपपद यूज करायचं. जर त्या सामान्य नामाचा परत उल्लेख होत असेल तर द हे उपपद पुढे यूज करायचं. बघा हा एक दुसरा नियम लक्षात ठेवा. आता तिसरा नियम असा आहे बघा, जर सामान्य नामाच्या समोर जर एखादं विशेषण येत असेल आणि त्याची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल तर त्यापूर्वी सुद्धा अ हे उपपद यूज करतात. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, इट इज अ स्मॉल पेन. तो छोटा पेन आहे. हे बघा, हे झालं विशेषण. हे जरी सामान्य नाम असेल पण याचा उल्लेख करण्यासाठी जर विशेषण येत असेल आणि त्याचा जर
स्टार्टिंग त्याची व्यंजनाने होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा द हे उपपद यूज करता. बघा मित्रांनो, हे हे उपपद यूज करण्याचे हे मुख्य नियम आहे, म्हणजे एवढेच नियम आहे. हे जर तुम्ही योग्य प्रकारे जर लक्षात ठेवले, फक्त हा एकच अपवाद येतो, जर त्या अक्षराचा साऊंड जर व्यंजनाने होत असेल, जरी अगोदर स्वर असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे आर्टिकल यूज करायचं आहे. तर बघा, हे हे उपपद यूज करायचे हे सगळे नियम आहे. आता याच्यानंतर आपण अँड हे उपपद यूज करण्याचे नियम बघणार आहे. आणि अँड हे इनडिफायनेट आर्टिकल आहे आणि द हे फक्तच एक डिफायनेट आर्टिकल आहे. तर बघा मित्रांनो, अँड हे आर्टिकल यूज करायचे आपण काही नियम बघू. बघा मित्रांनो, सगळे नियम सारखेच आहे, फक्त एक नियम चेंज होतो की ज्याची सुरुवात व्यंजनाने होते त्याच्यापूर्वी अँड हे उपपद यूज करता. समजा जे व्यंजन आहे, मी सांगितलं तुम्हाला स्वर आहे, सॉरी, ज्याची सुरुवात स्वराने होती, ए ई आय ओ यू, त्या शब्दापूर्वी अँड हे उपपद यूज करता. बाकी जे रूल मी तुम्हाला या उपपदासाठी सांगितले ते सगळे सेम आहे, फक्त हे उपपद असताना व्यंजनाने सुरुवात व्हावी आणि अँड हे उपपद असताना स्वराने सुरुवात व्हावी. तर बघा मित्रांनो, एक्झाम्पल बघा. I saw an elephant. Elephant. बघा मित्रांनो, हे बघा, हे जे 5 स्वर आहे ते या सामान्य नामापूर्वी यायला पाहिजे. म्हणजे ते सगळे रूल सेमच आहे. सामान्य नाम एकवचनी पाहिजे, ते अनेकवचनी नसावं आणि ते काउंटेबल पाहिजे, मोजलं गेलं पाहिजे. असं आपण वाटेल घेऊ शकत नाही, कारण असं म्हणत नाही आपण संख्येमध्ये 5 पाणी 6 पाणी. आपण हत्ती म्हणू शकतो, 5 हत्ती 6 हत्ती 7 हत्ती, परंतु ते काउंटेबल पाहिजे, संख्येत मोजले गेले पाहिजे आणि त्याची निश्चित ओळख व्हायला नको. म्हणजे एलिफंट, तर विशिष्ट नावाचं एलिफंटचं नाव नाही घेतलं, फक्त ते एक सामान्य नाम आहे म्हणून त्याची निश्चित ओळख व्हायला नको. तर बघा, हे एक झालं एक्झाम्पल. तर अजून बघा, असं पण म्हणू शकतो आपण, आय सॉ अन ओल्ड मॅन. आय सॉ अन ओल्ड मॅन. इट इज अन इम्पॉर्ट. बघा मित्रांनो, असे भरपूर उदाहरण आहे. फक्त याची जे सामान्य नाम आहे त्याची सुरुवात जर ई आय ओ ने होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अँड हे उपपद यूज करा. आता बघा, याच्यासाठी काही अपवाद आहे, जसं या आर्टिकल साठी अपवाद होते. तर बघा मित्रांनो, जर पहिला अपवाद असा आहे, जर सामान्य नाम जरी याच्या अक्षराने सुरुवात होत असेल परंतु जर त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर त्या सामान्य नामापूर्वी सुद्धा अँड हे उपपद यूज करतात. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, आकाश इज अन हॉनेस्ट बॉय. बघा, एच हे जरी व्यंजन असलं, कॉन्सोनंट असलं, तरी इथं अँडचा यूज केलेला आहे, कारण याचा उच्चार बघा, याचा उच्चार स्वरासारखा होतोय. याचा साऊंड तुम्ही जर बघितला तर स्वरातलं एक अक्षर तिथे येतं बघा. तर जर याचा उच्चार हॉनेटचा स्वरासारखा होत असेल तर तिथे अँड यूज करता. किंवा अजून एक उदाहरण बघा, आय वॉज रिटर्न अँड हॉवर. बघा, या शब्दाचा अर्थ सुद्धा हॉवर, येते, हे स्वर आहे, त्याच्यामुळे इथं अँड हे उपपद यूज केलं मित्रांनो. तर बघा, हा पहिला अपवाद आहे. आणि दुसरा अपवाद असा आहे, जसा की या उपपदासाठी होता, जर
त्या सामान्य नामाची सुरुवात जर आता व्यंजनाने झालेली असेल आणि त्याचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल तर त्या सामान्य नामापूर्वी सुद्धा अँड हे उपपद वापरतात. तर बघा मित्र आहे की जर हिट व्यंजनाने स्टार्ट झालेलं असेल परंतु जर ज्याचा उच्चार जर स्वरासारखा होत असेल, जसं की आपण या उपपदासाठी बघितलं याच्या उलट, तर त्या सामान्य नामापूर्वी अँड हे उपपद यूज करायचं. बघा एम ए. तर इथं तुम्ही जर नियमानुसार अ यूज करत असले तर इथं अँड हे उपपद यूज करायचंय. एम ए, एम पी, एम पी याचा उच्चार बघा स्वरासारखा होतोय म्हणून इथे अँड हे यूज करायचंय. किंवा एम पी आणि हे बघा एस पी, इथे सुद्धा अँड यूज करायचंय. तर बघा मित्रांनो असा हा दुसरा अपवाद आहे. आणि याच्यानंतर बघा अपवाद हे सेमच आहे अ आणि अँड साठी, फक्त तिथे स्वर यूज होतं आणि तिथे व्यंजन यूज होतंय. तर दुसरा अपवाद बघा असं आहे की जसं आपण याच्यात अ या उपपदासाठी बघितलं होतं, तर बघा अपवाद काय आहे, जर वाक्यात एका वाक्यात जर ते सामान्य नाम परत येत असेल तर अ आणि हे अँड हे उपपद यूज न करता द चा यूज करायचा आहे. जसं की बघा आय सॉ an old man, the old man is my friend grandfather. बघा मित्रांनो ओल्ड मॅन हे बघा इथे अँड हे यूज केलं आर्टिकल आणि याचाच उच्चार परत होतोय, याच्यामुळं अ आणि अँड हे उपपद यूज न करता द चा यूज करायचा आहे. तर हा सुद्धा नियम लक्षात ठेवा. आणि अजून एक नियम बघितला होता बघा आपण अ हे उपपद यूज करताना, जर सामान्य नामासाठी समोर जर विशेषण असेल जसं की ओल्ड, स्मॉल, बिग, तर त्यापूर्वी जर त्याची स्टार्टिंग इथं स्वराने होत असेल तर त्याच्या अगोदर सुद्धा अँड हे उपपद यूज करतात. असं नाही की सामान्य नामच असावं, पण जर त्याचे विशेषण असेल आणि त्याचा उल्लेख करत असेल तर तरी सुद्धा तुम्ही अँड हे आर्टिकल्स यूज करू शकता. बघा मित्रांनो अ आणि अँड हे इनडिफायनाइट आर्टिकल्स मी तुम्हाला सांगितले आणि त्याचे रूल्स सांगितले. आता बघा आपण याच्या समोर द एक आर्टिकल राहिलं जे की डिफायनाइट आर्टिकल आहे आणि त्याचे आपण त्याचे नियम बघणार आहोत. तर बघा मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब याच्यासाठीच करा की जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांसाठी हे माझे ग्रामरचे व्हिडिओ पोहोचायला होईल आणि तुमच्या जर मित्र असेल तर जरूर शेअर करा. तर बघा मित्रांनो आता द हे उपपद यूज करायचे नियम बघा. तर बघा मित्रांनो याचे जे नियम आहे ते अ आणि अँड हे उपपद होते त्याच्यापेक्षा अतिशय वेगळे आहे. पहिला नियम असा की बघा ते सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असावं. बघा मित्रांनो दुसरा नियम असा की ते काउंटेबल किंवा अनकाउंटेबल पण असावं. आणि इथे काही असं हे नियम नाही की त्याची सुरुवात स्वराने किंवा व्यंजनाने व्हावी. तर तिसरा आहे की त्याची निश्चित ओळख व्हायला नको. हा नियम सेम आहे बघा मित्रांनो. त्याची निश्चित ओळख
व्हायला नको. तर बघा मित्रांनो, ते सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असावं. तर बघा, आपण एक्झाम्पल घेतलं होतं की मॅडमनी एका मुलाला पुस्तक आणायला सांगितलं, मग ते पुस्तकच सांगितलं तर मॅडमनी पुस्तके आण असं नव्हतं सांगितलं, पण इथं मॅडम असं म्हणू शकतात तू पुस्तके आण, कारण ते एकवचनी किंवा अनेकवचनी असावं. पण ते सामान्य नाम असावं, ते पुस्तकच सांगावं. मॅडमनी असं नाही म्हणू शकत की फिजिक्सचं पुस्तक घेऊन ये, मराठीचं पुस्तक घेऊन ये. ते सामान्य नाम असावं, की सामान्य नाम म्हणजे की त्या गोष्टीत समान एक अर्थ असावा. त्याची मुख्य ओळख व्हायला नको, त्याची निश्चित ओळख व्हायला नको, कारण हा नियम हे सेम राहतोय सगळीकडे, म्हणून त्याची निश्चित ओळख व्हायला नको. आणि ते काउंटेबल अनकाउंटेबल असावं, म्हणजे असं पुस्तकच नाही, मॅडम असं पाणी पण सांगू शकता की कारण इथं नियम चेंज झाला, इथं अनकाउंटेबल आलं, कारण पाणी आपण हे संख्येत मोजत नाही की 1 पाणी 2 पाणी, त्याच्यामुळं इथं हे नियम चेंज होत आहे आणि हा लास्टचा नियम सेम राहतोय बघा. तर बघा मित्रांनो, द हे उपपद यूज करायचे सुद्धा काही नियम आहे, काही उदाहरण आहे, ते आपण बघू. तर बघा मित्रांनो, स्टार्टिंगला असा नियम आहे की जगातील जी पण एकमेव गोष्ट आहे, जी गोष्ट की जगात एकच आहे, त्या गोष्टीपूर्वी द हे आर्टिकल नक्की यूज करायचं. जगातील एकमेव गोष्टीसाठी, जगातील एकमेव गोष्टीसाठी द हे आर्टिकल यूज करायचं. उदाहरणार्थ बघा, द गेटवे ऑफ इंडिया, द रेड फोर्ट. तर बघा, जी गोष्ट जगात एकमेव आहे त्या गोष्टीपूर्वी द हे आर्टिकल यूज करायचं. मग ते काउंटेबल असावं किंवा अनकाउंटेबल असावं किंवा एकवचनी असावं किंवा अनेकवचनी असावं. तर बघा मित्रांनो, हा झाला एक मुख्य नियम. त्याच्यानंतर बघा, जर झालं सूर्य, जे ग्रहमाला आहे, चंद्र, तारे, त्याच्या नामापूर्वी सुद्धा द हे आर्टिकल यूज करतात. सूर्यमालेतील सूर्यमालेतील जे पण सन, स्टार, मून हे जे आहे त्याच्यातील सर्व गोष्टी समोर द हे आर्टिकल यूज करायचं. पुन्हा समुद्र, जे पण समुद्र आहे, समुद्रापूर्वी सुद्धा हे आर्टिकल यूज करायचं, जसं की पॅसिफिक ओशन. समुद्र झाल्याच्या नंतर बघा, पर्वत, द टायगर हिल, पर्वतापूर्वी सुद्धा द हे आर्टिकल यूज करायचं. पर्वत झाल्याच्या नंतर बघा मित्रांनो, नद्यांपूर्वी सुद्धा द गंगा, द यमुना, जितक्या पण नद्या आहेत त्याच्या पूर्वी सुद्धा द आर्टिकल यूज करायचं. नद्या झाल्याच्या नंतर बघा, दिशा, साऊथ, वेस्ट, जितक्या पण दिशा आहेत त्या दिशांपूर्वी सुद्धा द हे आर्टिकल यूज करायचं. आणि किंवा असं द लेफ्ट, द राईट, यापूर्वी सुद्धा द हे आर्टिकल यूज करायचं. हा झाला बघा मित्रांनो दुसरा नियम, की जर एखादं वाक्य आहे समजा आणि त्या विशेषणाचा परत यूज होत असेल तर त्या वाक्यापूर्वी सुद्धा द हेच आर्टिकल यूज करायचं. जसं की आपण अ आणि ॲन साठी बघितलं, ॲन हे जर आर्टिकल यूज होत असेल तर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तर दच हे आर्टिकल यूज करायचं. आणि आपण याच्यानंतरचा तिसरा नियम बघू, की समजा सेम या अक्षरापूर्वी सुद्धा द आर्टिकल यूज करतात, जसं की द सेम साइड, द सेम बुक. तर जर असं सेम हा शब्द जर एखाद्या सामान्य नामासाठी विशेषण म्हणून आला असेल तर द हे आर्टिकल यूज करायचं. आणि चौथा असा लास्टचा नियम आहे बघा मित्रांनो, जर एखादं राज्य, देश याच्या पूर्वी सुद्धा
द द हे आर्टिकल यूज करायचं, जसं की द हिंदुस्तान, द इंडिया, द महाराष्ट्र, तर बघा मित्रांनो, हे जे द हे उपपद वापरायचे जे हे मुख्य नियम आहे बघा, की ती जगातील एकमेव गोष्टीपूर्वी द हे आर्टिकल यूज करायचं. त्याच्यानंतर सूर्यमाला, समुद्र, पर्वत, नद्या, दिशा याच्यापूर्वी द हे आर्टिकल यूज करायचं. आणि जर एखादं राज्य, देश यांच्या नावापूर्वी सुद्धा द हे आर्टिकल यूज करायचं. आणि हे सेम या शब्दापूर्वी पण द आर्टिकल यूज करायचं जर हे विशेषण म्हणून आलेले असेल, जर एखाद्या सामान्य नामाचा उल्लेख करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आर्टिकल्स बघितले, याच्या आधी ऑल टेन्स बघितले होते. जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ